नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे MPC जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये। आजपासून आपण एक ग्रामरची आपण सिरीज चालू करणार आहोत, ती म्हणजे टॉप 50 इंग्लिश ग्रामर रूल्सची। ठीक आहे, ते पण मराठीमध्ये असणार आहे। ही तुम्हाला सर्व परीक्षेसाठी फायदेशीर असणार आहे। MPC, सरळ सेवा, सर्व TCS पॅटर्ननुसार आणि IBPS पॅटर्ननुसारही तुम्हाला ह्या ज्या म्हणजे व्हिडिओमध्ये आहेत त्या तुम्हाला PYQ पण दिसतील। म्हणजे जे वेगवेगळ्या परीक्षेत आले त्या बघा, SSC CGL मध्ये आलेला आहे हा क्वेश्चन, परनंतर हा MPSC मध्ये आलेला आहे, हा बँक PO मध्ये आलेला आहे, हा SSC CHSL मध्ये आलेला आहे। असे जे PYQ आहेत ते पण आपण घेतलेले आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ। पहिल्यांदा आपण रूल नंबर 1 पाहणार आहोत, तो आहे इनडेफिनाइट प्रोनाउनचा। ठीक आहे, इनडेफिनाइट प्रोनाउनचा आपण रूल पाहणार आहोत। आता सर्वात प्रथम इनडेफिनाइट प्रोनाउन कुठले कुठले आहेत ते आपण बघूया। ठीक आहे, एव्हरीबडी कशासाठी असते? एव्हरी पर्सनसाठी असते। ठीक आहे, एव्हरीथिंग कशासाठी असते? थिंग असते। म्हणजे हे जे असते हे कशासाठी असते? हे लिव्हिंग थिंगसाठी असते। ठीक आहे, लिव्हिंग थिंगसाठी असते। आणि हे जे असते हे नॉन लिव्हिंग थिंगसाठी। ठीक आहे, नो बॉडी नो पर्सन, म्हणजे जर बॉडी आलं तर ते ह्याच्यासाठी आहे, लिव्हिंग थिंगसाठी, आणि थिंग जर आलं तर ते नॉन लिव्हिंग थिंगसाठी। ठीक आहे, नथिंग म्हणजे नो थिंग। ठीक आहे, समबडी म्हणजे एन अननोन पर्सन, समबडी म्हणजे कोणतरी दुसराचं कोणतरी, समथिंग म्हणजे अननोन थिंग, आणि एनीबडी म्हणजे एनी पर्सन, आणि एनीथिंग म्हणजे एनीथिंग। आता जर तुम्हाला पार्ट ऑफ स्पीचमध्ये जर आलं आणि ह्याच्यावर जर अंडरलाईन असेल एव्हरीबडी एव्हरीथिंग याच्यावर, तर तुम्ही लगेच सांगू शकता हे कुठल्या पार्ट ऑफ स्पीच आहे, तर प्रोनाउन आहे। ठीक आहे, आता एक जरा एक्झाम्पल बघूया आपण। नथिंग, नोबडी, बट सम स्टुडंट्स वॉज प्रेझेंट। ठीक आहे, आता तुम्हाला काय सांगितलं, जर लिव्हिंग थिंग्स आलं तर काय घेणार तुम्ही? बॉडी घेणार। इथं बघा स्टुडंट आले तर तुम्ही काय घेणार? नो बडी घेणार। नो बडी बट सम स्टुडंट्स वॉज प्रेझेंट, नथिंग येणार नाही। ठीक आहे, आता ह्यातला जो महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे दिस प्रोनाउन्स आर ऑलवेज सिंग्युलर, सो दे टेक सिंग्युलर वर्ब। हे स्वतःहून सिंग्युलर आहेत त्यामुळे हे पण काय घेणार? सिंग्युलर वर्बच घेणार। ठीक आहे, आता बघा एव्हरीबडी इज हॅप्पी, सिंग्युलर आले बघा, इज। नोबडी नोज द आन्सर, नोज। आता नोज कसं आहे? हे डज, नोज जे आहे हे डज फॉर्ममध्ये आहे। ठीक आहे, एस लागले म्हणून। जेव्हा आपण नाऊनला जेव्हा एस लावतो तेव्हा काय होतं? ते प्लुरल होतं। ठीक आहे, पण वर्बमध्ये कसं असतं? वर्बला जर आपण एस जेव्हा लावतो तेव्हा ते काय होतं? सिंग्युलर होतं। ठीक आहे, त्यामुळे हे नोज काय सिंग्युलर आहे ते। तर इथे समथिंग इज रॉंग हिअर, इज काय सिंग्युलर आहे। एनीथिंग इज पॉसिबल, इज काय सिंग्युलर आहे। म्हणजे एव्हरीबडी, नोबडी, समथिंग, एनीथिंग हे जर इनडेफिनाइट प्रोनाउन आले तर ते काय घेतात? सिंग्युलर वर्बच घेतात, आणि ते स्वतःहून पण काय सिंग्युलर आहेत। ठीक आहे, आता प्रोनाउन ॲग्रीमेंट। प्रोनाउन ॲग्रीमेंट यूज हिज किंवा हर ऑर देअर। आता देअर कसं कधी घेतात? तर मॉडर्न यूज म्हणजे डेली आपण जे यूज करतो त्याच्यामध्ये यूज करतात। ठीक आहे, आता एव्हरीबडी शुड ब्रिंग हिज किंवा हर येणार। ठीक आहे, इथं फिक्स माहीत नाही आपल्याला कोण आहे, मुलगा आहे की मुलगी आहे, पण जास्त करून जर तुम्हाला ऑप्शनमध्ये जर हिज आणि हर दोन्ही पण असेल तर तुम्ही जास्त करून प्रेफरन्स हिजला देणार। ठीक आहे, त्यामुळे इथे हिज किंवा हर येऊ शकतो। आता समबडी लेफ्ट देअर बॅग, आता लेफ्ट देअर आले इथे, हे कधी ॲक्सेप्टेड असते? फक्त मॉडर्न यूजमध्ये असतो। ठीक आहे, त्यामुळे ग्रामरमध्ये जास्त करून यूज करत नाहीत, फक्त सिंग्युलरच यूज करतात। ठीक आहे, हिज किंवा हर। आता आपण PYQ बघूया याचे। आता हा SSC CGL 2021 मध्ये आलेला आहे क्वेश्चन, तो बघूया। एव्हरीबडी डॅश वेटिंग फॉर द रिझल्ट। आता एव्हरीबडीला काय घेणार? हा सिंग्युलर वर्ब घेणार। आर काय आहे? प्लुरल आहे त्यामुळे हा नाही येणार। हॅव बीन काय? हॅव बीनचा तर काय संबंधच नाही येणार इथे। ठीक आहे,
कारण की आपल्याला काय घ्यायचं आहे, सिंग्युलर घ्यायचं आहे. हे हा प्लुरल होतं हॅव. इज काय आहे, सिंग्युलर, त्यामुळे उत्तर माझं इज आहे. आणि वेअर पण प्लुरल आहे. ठीक आहे, त्यामुळे इज आन्सर येणार. एव्हरीबडी इज वेटिंग फॉर द रिझल्ट्स. आता हा MPC 2022 क्वेश्चन आलेला आहे. नोबडी डॅश अलाउड टू इंटर द हॉल आफ्टर 10 AM. आता आर काय आहे, माझं प्लुरल आहे. वेअर काय प्लुरल आहे. इज काय तर सिंग्युलर, त्यामुळे उत्तर माझं इज येणार. आणि हॅव पण प्लुरल आहे, त्यामुळे नोबडी इज अलाउड टू इंटर द हॉल आफ्टर 10 AM. पुढचा क्वेश्चन आहे बँक PO 2019 आला आहे. समथिंग डॅश फिशी इन हिज बिहेवियर. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आर काय प्लुरल आहे, त्यामुळे येणार नाही. इज सिंग्युलर, त्यामुळे उत्तर माझं इज आहे. हॅव प्लुरल आहे. वेअर प्लुरल, त्यामुळे येणार नाही. खूप एकदम सोपा रूल आहे, त्यामुळे आपण हा पहिल्यांदा घेतलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, जर समथिंग, एनीबडी, एनिथिंग असं जर आलं तर तुम्ही पहिलं वर्ब बरोबर लक्षात देणार. म्हणजे तुम्हाला जो रूल आहे तो शोधायला समजेल, लगेच समजून जाईल तुम्हाला. आता हा SSC CHSL 2020 आलेला आहे. एनीबडी डॅश वेलकम टू अटेंड द सेमिनार. आर येणार नाही आहे, इज माझं उत्तर आहे. एनीबडी इज वेलकम टू अटेंड द सेमिनार. वेअर पण येणार नाही, हॅव पण येणार नाही. आता UPSC CTS 2018 आलेला आहे. एव्हरीथिंग इन द शॉप डॅश एक्सपेन्सिव्ह. आता आर येणार नाही माझं, इज उत्तर आहे माझं. हॅव बीन पण नाही, प्लुरल आहे. वेअर पण प्लुरल आहे. एव्हरीथिंग इन द शॉप इज एक्सपेन्सिव्ह. ठीक आहे, हा RRB NTPC 2019चा प्रश्न आहे. नथिंग डॅश इम्पॉसिबल इफ यू वर्क हार्ड. नथिंग इज इम्पॉसिबल इफ यू वर्क हार्ड. आर येणार नाही, हॅव येणार नाही, वेअर पण येणार नाही. एव्हरीबडी डॅश एक्सायटेड अबाउट द ट्रिप. आता काय येणार, एव्हरीबडी इज येणार. एव्हरीबडी इज एक्सायटेड अबाउट द ट्रिप. आर नाही, वेअर नाही, हॅव नाही. आता तसेच मी प्रॅक्टिस क्वेश्चनसुद्धा दिलेले आहेत, त्यामुळे हे पण आपण सोडून घेऊया. आता नोबडी डॅश हॅव द ॲक्सिडेंट हॅपन. नोबडी डॅश हाव द ॲक्सिडेंट हॅपन. आता काय येणार याचं, नोज येणार. आपण मागाशीच बघितले काय येणार इथे, नोज येणार. कारण की हा सिंग्युलर वर्ब आहे. हा प्लुरल आहे, त्यामुळे हा नाही येणार. हा प्लुरल आहे, हा पण प्लुरल आहे. समबडी हॅज फॉरगॉटन अम्ब्रेला. आता इथे काय येणार, तुम्हाला मागे सांगितलं होतं, जर हिज आणि हर जर दोन्ही वेगवेगळे जर ऑप्शन असतील तर तुम्ही जास्त करून प्रिफरन्स काय करणार, हिजला देणार. आता इथं दोन्ही पण येणार, त्यामुळे माझा ऑप्शन हा आहे. फक्त आता पण जर असं असेल दोन्ही इथं हिज आणि हर दिले आणि हर दिले तर तुम्ही हा ऑप्शन एकच मारणार. देर येणार नाही, हर येणार नाही. का, कारण की इथं हिज पण येऊ शकतं, हर पण येऊ शकतं. ठीक आहे, आणि आवर पण येणार नाही. आता एकदा क्विक टिप फॉर एक्झाम बघूया आपण. ऑल दिस प्रोनाउन्स एंड विथ बॉडी और थिंग ऑलवेज टेक सिंग्युलर वर्ब. नेहमी काय करतात, एव्हरीबडी, एनीबडी, नोबडी, परत एव्हरीथिंग, नथिंग, एनिथिंग, हे काय करतात, नेहमी सिंग्युलर वर्ब घेतात. जसे की इज, हॅज, वॉज असे सिंग्युलर वर्ब घेतात. ठीक आहे, आता समरी टेबल बघूया जरा एकदा. प्रोनाउन एव्हरीबडी काय घेणार, इज घेणार. ठीक आहे, इज किंवा हॅज घेणार, सिंग्युलर. एव्हरीबडी इज प्रेझेंट. एनिथिंगचं एव्हरीथिंग हॅज चेंज. नोबडी इज हिअर. नथिंग हॅज हॅपन. समबडी हॅज नॉक. समथिंग इज रॉंग. एनीबडी इज एलिजिबल. एनिथिंग इज पॉसिबल. ठीक आहे, हे समरी टेबल होतं, तुमच्या लक्षात येईल. तुम्ही बघू शकता किती चांगली PPT बनवलेली आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ही सिरीज कंप्लीट करा, तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि जरा एक पॉईंट राहिला सांगायचा, तो म्हणजे जरा हा लक्षात ठेवा टॅगसाठी. आता जेव्हा समबडी, नोबडी म्हणजे जेव्हा बडी वगैरे येतं, बडी म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे लिव्हिंग थिंग, हा पर्सनसाठी असतो. ठीक आहे, हा जर आला क्वेश्चन टॅगमध्ये तर ह्याच्यामध्ये काय घेणार, टॅगमध्ये प्लुरल घेणार. आणि जर समथिंग, नथिंग, जर थिंग आलं तर काय घेणार, सिंग्युलर घेणार तुम्ही. ठीक आहे, कशामध्ये, टॅगमध्ये. हे लक्षात ठेवा, टॅगमध्ये घेणार. आता बघूया त्याचं आपण. समबडी वॉज प्रेझेंट, वॉजंट ही येणार की वेरंट दे येणार. आता तुम्हाला काय सांगितलं, बडी काय आलं तर काय घेणार, प्लुरल घेणार. ठीक आहे, आता वॉजचं काय होणार, वेअर होणार, वेरंट दे. ठीक आहे,
वॉजंट ही होणार नाही, ही नाही येणार आणि वॉज पण नाही येणार. वेरंट दे होणार. ठीक आहे, प्लुरल होणार. आता समथिंग थिंग आले, समथिंग वॉज प्रेझेंट. आता इथं काय होणार, वॉजंट इट येणार, सिंग्युलर झाले बघा. थिंग आलं तर सिंग्युलर घ्यायचं, बडी आलं तर प्लुरल घ्यायचं. हा एक क्वेश्चन टॅगचा राहिला होता, तो नंतर मी ॲड केला आहे. ठीक आहे. जर ह्याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर ती मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करेल, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ठीक आहे. चॅनलचं नाव आहे माय MPC जर्नी. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं थँक्यू, मनापासून आभार. आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमचा एक सबस्क्राईब मला मोटिवेशन देऊ शकतो आणि तुमच्यासाठी अधिक मेहनत मी करू शकतो. त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जय हिंद.